गाठी केली करून परत मुंबईला संध्याकाळी झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. कालच पक्षाने आदेश दिला चुनाव आ रहा है, आपका दौरा माइक लावला आहे बेटा. की आहे माइक आता फेसबुक सुरू आहे. फालतू शिवाय नको सांगता नाव जाऊन. पॉलिटिकल पार्टी है 24/7 इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त रहते हैं. जब भी इलेक्शन तुझ्या मगाशी नाही सांगितलं का मग तिला? विरोधी पक्षाचे उमेदवार देखील त्या वाड्यावर करतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर नगरसेवक कमकुवत उमेदवार देतात. चर्चा असेल आणि सगळ्यांना दुसरा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्ग समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला. पण नंतर मग असं झालेलं आहे की भूमिपूजन झाल्यानंतर विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता शक्तीपीठसाठी पण तुम्ही सांगितलेलं आहे की 86,000 फायनान्स मिनिस्टर आणि त्याच्यासाठी बागायती जमीन सुद्धा घेतली जाते. माझा सरळ प्रश्न असा आहे की सरकारी प्रकल्प होतो तर त्याला विरोध होतो. त्यानंतर असं काय होतं पडतं मागे की मग नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर गप्प बसतो. असे अजून कुठला एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत? आता शक्तीपीठचं काय नाही नाही तुम्ही म्हणलात दरवेळीस असं होतं. असे किती आहेत अजून? असं कार्यकर्ता कुठल्या कार्यकर्त्याचे? नाही नाही लेट्स बी डेटा ड्रिव्हन. माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही म्हणला सांगितलंय की ते विरोध याच्यासाठी करतात. नाही नाही डेटा ड्रिव्हन बोलूया. तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला आम्ही विरोध केला? बरं समृद्धीचा मग विरोध का मागायचा? समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड ऍक्विजिशनला विरोध होता, जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले. त्याच्यामुळे मग विरोध करायचा. फॉर्म्युला बदल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एक नाही नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचंय लेट्स हॅव अ डेटा ड्रिव्हन डिस्कशन. मी 2 तास तुमच्यावर चर्चा करायला तयार. तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो. तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला. एकाला विरोध म्हणजे सगळा जनरिक होऊ शकत नाही ना. आणि तुम्ही जे म्हणला ती नोट बाजी नाहीये. तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते. हे सगळे जे ऑब्जेक्शन झालेले आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे. पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रिझर्वेशन फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत. ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन आहेत. सरकारचंच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन दिलेले आहेत. त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे. आता गट त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते. या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते. विचारा शक्तीपीठ पूर्ण कारण फक्त उमेदवाराविषयी तुमचे उमेदवार तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते. आम्ही आरामात. आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश द टॉकिंग देन आय विल डू ऑल. तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायला तर आय विल. बट मग माझी विनंती आहे डोंट ब्रेक द लिंक बिकॉज देन इट्स नाव नोबडी इज टू डिस्टर्ब बिकॉज आय विल स्टॉप. मग प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही. तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर मिळायला पाहिजे. यू डोंट हॅव टू बी सॉरी. लेट्स बी फेअर. आणि मी घाई करत नाहीये. तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतो. वी आर रोलिंग नाव नोबडी टू स्टॉप इन द मिडल. शक्तीपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे.
त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहे. त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत. तेच वर्तमानपत्रात आले, तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे. त्याच्यात 4 मोठे सिरियस ऑब्जेक्शन्स आहेत. एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ऍक्विजिशनसाठी, ज्याच्यासाठी राजू शेट्टी आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, हे तुमचेच सगळे चॅनल्स दाखवत आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते 6.35% घेताय, ह्या प्रोजेक्टला 8.80% का 2.5% अंतर आहे. हे का घेताय? हे माझं ऑब्जेक्शन नाहीये, हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलंय की एवढं 82,000 करोडचं का 86,000 करोडचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमधले 22% पैसे हे फक्त रिपेमेंट मध्ये जातील. हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे. आणि त्याच नोटमध्ये असे लिहिले, माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी FRBM ऍक्ट आला, विच इज अ फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तो सुधारला आणखी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने. सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब. की FRBM ऍक्टच्या बाहेर जाऊ नका, फिस्कल मॅनेजमेंट 3% खाली ठेवा. आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे FRBM ऍक्टला केराची टोपली दाखवली जाते आणि फिस्कल मॅनेजमेंट ते 4 ते 4.5% जाईल, जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते. तर फिस्कल मॅनेजमेंट प्रॉब्लेम, रिपेमेंट ऑफ 22% प्लस लोन घेतलेला विषय, हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला, हा एक भाग. आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध, अशा 2 वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत. त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं, कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिस्कल मॅनेजमेंट मध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का, हे शब्द माझे नाहीत, त्या रिपोर्टमध्ये आहे. हे सगळं मी जे बोलतेय ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेट मध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे. त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही, हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे. 2 वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाही. फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आला. त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे. हे 2 वेगळे विषय आहेत. आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात, त्यांचे सगळे प्रोजेक्ट आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो. त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धातांड खोटा आमच्यावर आरोप आहे. दत्तात्रेय भोसले आरएसएस के नेता है, उन्होंने कहा है कि इमरजेंसी के दौरान समाजवादी और धर्मनिरपेक्ष शब्द जोड़े गए जिसकी समीक्षा करने की आवश्यकता है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था. क्या राय है आपकी? एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है इस देश. उनको लगता है उन्होंने कह दिया. पक्षाच्या भूमिकाचा विषयच येत नाही. संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असतं, त्याच्यात पक्षाची नाही. संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे, त्याच्यात पक्ष काय? मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या पद्धतीने संविधानाचं नाही चालत. 370 का हटवला? कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना. त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं, जे आहे ते तसंच राहणार. आणि मी ना अशा वेळेस मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते. अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असं बोलणं बंद करतील. मी म्हणत नाहीये, माननीय कैलासाची अरुण जेटली साहेब हे बोलायचे. मेरी राय का सवाल ही नहीं है. जो है संविधान में वो संविधान ने सबको
पूछ के चर्चा करके रखा गया है। ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है, यही हम कह रहे थे। आपको याद होगा, अब की बार 400 पार बदलेंगे संविधान, ये बीजेपी के दो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में, आपको याद होगा। इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे। ताई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते. हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी मग लावलेले आहे. ते हेच प्रश्न करतात आहे की मग आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आम्ही फक्त हटवू. तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? तुम्ही समर्थन कराल? आमच्या पक्षाची भूमिका आहे, जे संविधान जसं आहे तसं आहे, आणि हे ते फोरम नाही. तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे. त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाहीये. त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे. उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असायच्या. देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आता. ताई, तुम्ही बैठक घेतली आता कार्यकर्त्यांची. लोकल बॉडी इलेक्शन साठी कार्यकर्त्यांचं काय मत आहे? सोहळावर लढायचं आहे की काय? असा लोक आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही होत. आता आज फक्त गाठीभेटी होती. जसं इलेक्शनच्या तारखा एक तर येऊ द्या. आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय. दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार. त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल. ताई, लाडली बहिणीला 15च्या काय वाटतं मला? एखाद्या सरकारला लाडली बहिणीला धोका दिला इलेक्शन आहे, एक तर लाडकी बहीण योजनेमध्ये नंबर्स कमी होत आहेत हे मी नाही, सरकारच कबूल करते. म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर. आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत. माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच. कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल. आणि मग पैसे वाढवणार, सरसकट कर्जमाफी करणार, या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेले आहेत लोक. ताई, काही आधीच्या पक्षाचे सरसकट कर्जमाफी करून पण स्टेटमेंट आहे की याचं काम आउट आहे त्यांच्याकडे कर्जमाफी होणार नाही, म्हणजे सरसकट कर्जमाफी होणार नाही. तुम्ही कसं? मला नाही माहिती. मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू. त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे. ताई, गोवा नागपूर जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भात हे जे 4 पॉइंट्स अपेक्षित झालेले आहेत सरकारी धोरण, हे जर कमी झाले तर आवश्यक वाटते का तुम्हाला? तर मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर गडकरी नॅशनल हायवे तर नाहीये, मग कुठला स्टेट गव्हर्नमेंट. मग स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे. तुम्हाला म्हणजे ते ऑब्जेक्शन जर नाही, कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला घ्यायलाच पाहिजे ना कॉन्फिडन्स. स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स द्या आणि मार्ग काढा त्याच्यातून. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार, आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे, क्या फरक पडतात. आमचा विकासाला आम्ही आम्ही कधी विकासाला विरोध केलाय? या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म 1991 झाले हे आमच्याच काळात झाले ना. या देशाचा टर्निंग पॉइंट कुठला होता? नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये, जेव्हा आमचंच सरकार होतं ना, तेव्हाच ते सगळे मोठे बदल झाले. फक्त जर केला तर शेतकरी जमीन वाचू शकतात. नाही, पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी. आणि स्थानिक लोक ठरवतील. जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू. सरकारची तशी भूमिका आहे त्या धोरणाला विरोध कराल तर. हो, आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे. काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरले खूप. मी पण घाबरलो. असे आम्हाला धमकी यायला लागली. तुम्ही पण आम्हाला वाचवा, आमच्यावर धमकी आल्या. काही माझा एक प्रश्न आहे. अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत. कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि याची आता 1 ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढ करत आहे. म्हणजे 5 लाख. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. पैसा त्याच्यावर वाढवणं नको, फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे. यावर तुम्ही एक महिला म्हणून नाही, महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे. त्यात महिला त्या पुरुषचा विषयच येत नाही. काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याचे पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात. का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत.
माझं म्हणणं आहे, अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील. त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासाचे आर पाटलांनीच सुरू केलं. आबाच मंत्री असताना आबांनी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे. तो अधिकार ऑलरेडी आहे. तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना. ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो. बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला विचार देण्यासाठी बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं, उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न. या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत. हा प्रश्न मला विचारायचा आहे, जी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण नाही, विरोधाचा विषय नाही आहे. विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत. हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, जो योग्य आहे. आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे, हुंडाबळीला काय केलं पाहिजे. पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली. हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे, अर्थातच झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना. मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे? त्याच्यानंतर तुम्हाला हिंदी भाषा में जो लेकिन बात चल रहा है महाराष्ट्र में, उसको हिंदी भाषा को इग्नोर करना भी ठीक नहीं है, उसको कंपल्सरी करना भी ठीक नहीं है. इसका रास्ता निकालना होगा कुछ तो. क्या कुछ नहीं, उन्होंने एक तो हमारे नेता है, वो नेता जो लाइन लेगा वही. बट जो आपको याद होगा, आप एसएससी में पढ़े कि नहीं मुझे पता नहीं, मैं एसएससी में पढ़ी. 2 लैंग्वेजेस थी, चौथी तक, और 5वीं के बाद मैं भी हिंदी सीखी हूँ, जैसे आप पता नहीं कौन से बोर्ड में सीखे. वैसा करिए, तो लोड मत करिए. न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए? आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे, उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे. याद है? तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं, इतना वजन किलो का बैग है, बच्चा बेचारा आता है, तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की, बैग कम कर. तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं, गुजरात में कहा हिंदी कंपलसरी है, न तमिलनाडु में है, न केरला में है, न आंध्र में है, न तेलंगाना, तो न गुजरात में भी नहीं है, तो सब जगह नहीं है, तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है? तो किसी साजिश के तहत किया जा रहा है. वो नहीं पता मुझे. मैं साजिश मैं ऐसा सोच ही नहीं सकती, इसलिए मैं खुद साजिश नहीं करती तो मेरा दिमाग ही नहीं चलता है. और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ, शिक्षा में ये साजिश नहीं है, राजनीति चलती रहेगी. शिक्षा, आरोग्य, समाज के जो इश्यूज है, इसमें राजनीति नहीं आनी चाहिए. इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए. जो सच है वही सच है, वही इतिहास लिखा है. पण ताई कालच सरांनी दत्ता मेघेंसोबत टाईप केलं. आता ते शालिनीताई मेघे वैद्यकीय असेल. आता गरीबांना, आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना. आता गरीबांना आरोग्याची सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का चॅरिटी? हा प्रश्न मला नाही, तुम्ही सरकारला विचारायला लागेल. कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल, मी कसं उत्तर देणार? त्यांना माहिती असेल. माननीय मुख्यमंत्री आहेत आज, त्यांना विचारा. रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांना दादराचा हार घातला. ही पक्षाची भूमिका आहे का? तुम्ही या भूमिकेत सहमत आहात आणि का? त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर. पक्षाच्या वरच केलं असणार ना. अर्थातच मग मान्यच असेल ना सर आम्हाला. आमच्या पक्षाची, महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते, तो पक्षाला मान्यता असणार ना. तुम्ही सहमत आहात? व्हॉट चॉईस डू आय हॅव? हो, आय एम. सो आता तुमच्या वर्तमानपत्रात करता, कुठे काम करता तुम्ही? टीव्ही 9ला. मग टीव्ही 9च्या बातम्या, वेदर यू लाईक इट और नॉट कोण विचारतं का आपल्याला? ते जे करतात त्याला तुम्ही मम करता, तसं आम्ही पण मम करतो सगळ्या गोष्टी. राष्ट्रीय अध्यक्ष मी नाही, पवार साहेब कार्याध्यक्ष. पक्षाच्या विस्तार हा केले जाणार का विविध राज्यांमध्ये? आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यांची विविध पक्षात काही इन्कमिंग होणार का पक्षात? बस इनकमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं. काय ते आता कोणाचं इनकमिंग झालंय बीजेपी? हा, आम्हाला भीती वाटते इनकमिंगची आता. कारण का आज राज्यामध्ये कुणाचंही इनकमिंग चाललंय. त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. नाही, पक्षप्रवेश होत राहतील. गायिका आहे सगळ्या गोष्टींची. पक्षप्रवेश आहे, पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल नाही चालतं. उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू नये मी. कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय. कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता.
मी आजही माननीय अरुण जेटली, सुषमाजी, राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते. मी ओपनली बोलते. आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो, भाषण कसं करायचं, खंडक कसा ठेवायचा, हे भारतीय जनता, जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो, तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिप कडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी, अतिशय सुसंस्कृत पक्ष, मी स्वतः पाहिलंय त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे. सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या. आता तशी परिस्थिती नाहीये, दुर्दैव आहे. आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं. आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो, आमच्याकडूनही चुका झाल्या असतील, पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना. मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं, आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय. माल तो वही है ना, पैकेजिंग से बदला है ऊपर का, अंदर का माल तो वही है. ओके.